लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। कात्रज संग्रहालयातून असणाऱ्या बिबट्या अनाथालयातून बाहेर पळाल्याची घटना कात्रज संग्रहालयात सोमवारी घडली आहे। बिबट्या पिंजऱ्याच्या अनाथालयाच्या जवळपास आहे आणि त्याला शोधण्याचं काम सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं। मात्र अजूनही बिबट्याचा शोध लागला नाही। परंतु आज पहाटेच्या सुमारास या बिबट्याच्या पायाचे ठसे कात्रज प्राणी संग्रहालयातील पानवट्याजवळ आढळलेत। त्यामुळे बिबट्या कात्रज संग्रहालयातच असल्याचं समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार मागील 24 तासापासून बेपत्ता असलेल्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या अनाथालयातील बिबट्याचा अजूनही शोध सुरूच आहे। दरम्यान रात्री एका लाकडी ओढक्याच्या आश्रयाला बसलेल्या बिबट्या पुन्हा दिसेनासा झाला। वन विभागाचे कर्मचारी, फायर ब्रिगेडचे जवान आणि प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी या बिबट्याचा शोध घेत आहेत। दरम्यान आज पहाटेच्या सुमारास या बिबट्याच्या पायाचे ठसे कात्रज प्राणी संग्रहालयातील पानवट्याजवळ आढळलेत। त्यामुळे रात्री हा बिबट पाणी पिण्यासाठी या ठिकाणी आला असावा असा कयास लावला जातोय। जंगली प्राणी शक्यतो रात्रीच्या वेळेसच पाणी पिण्यासाठी पानवट्याकडे जात असतात, त्यामुळे हा बिबटही पाणी पिण्यासाठी गेला असण्याची शक्यता आहे। खबरदारीचा उपाय म्हणून कात्रज प्राणी संग्रहालय आज बंद ठेवण्यात आले। बेपत्ता असलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी नाशिकहून विशेष ड्रोन मागवण्यात आलेत। ते येईपर्यंत 4 तास बिबट्याची शोध मोहीम थांबवली होती। आता बिबट्या लवकरच सापडण्याची शक्यता आहे। सोमवारी बिबट्या पिंजऱ्यातून बाहेर आल्यावर कात्रज परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। त्यावेळी बिबट्या संग्रहालयाच्या परिसरात असल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं होतं। परंतु आज सकाळी बिबट्या संग्रहालयाच्या आवारात असल्याचे पुरावे समोर आले आहेत। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे पुणे महानगरपालिका आणि कात्रज प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।